कलाकाराचं आयुष्य भारी असतं असं सामान्य लोक मोठ्या ठसक्यात म्हणतात, पण तसं खरंच असतं? चला तर मग भारी कलाकारांचं भारी आयुष्य दाखवतो. प्रातःकाळी कर्मभूमीवर पाऊल पडताच षडचक्र वाहनात सारथ्याच्या बाजूला बसून सकाळचा नाश्ता केला आणि गंतव्यस्थळी येताच दिग्दर्शकाच्या सहाय्यकाने संहिता देऊन असं म्हणताच रंगभूषाकार दादांनी आरशाला वंदन करताच मी त्यांना वंदन करून त्यांनी मला रंगभूषेतून आणि वेशभूषाकार दादांनी वेशभूषेतून वायू वेगात कुठलंही रूप घेऊ शकणाऱ्या धांदरट नभाजीच्या रूपात नेलं. धांदरट नभाजी आणि मायाळू म्हणू बऱ्याच दिवसांनी मोहिमेवर आल्याने असुर सम्राज्ञीने पुढचं सीन आहे ना गिव्ह अँड टेक आहे. झाली माझं असं ठसक्यात सांगताच त्यांची मजल आम्हा दोघांवरच आहे याची जाणीव त्यांना दुसऱ्या क्षणी झाली आणि तिसऱ्या क्षणाला त्यांनी प्रेमाने खायला दिल्याने मायाळू म्हणू नये असं म्हणताच हळव्या नभाजीने म्हटल्यावर असुर सम्राज्ञीचा जीव भांड्यात पडला. पण नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे ह्या म्हणीला पुरेपूर न्याय देत म्हणू नभाजीची गोडजोळी नेहमी सारखाच कॅमेरा समोर धुमाकूळ घालताना पाहून नभाजीच्या चा चाहता वर्ग खुश होताच दिग्दर्शकाच्या सहाय्यकांनी त्यांची देहयष्टी बघता आमच्या नादाला लागण्याऐवजी स्वतःवर वैतागत अंगापे नाही मारेगा ना, अंगापे कपडे है अशी बोबडी वळून घेतली. तर असुर सम्राज्ञीच्या साथीनं नभाजी आणि मनूची कॅमेरा मागची अशीच धमाल पुढे बघायची असेल तर आम्हाला फॉलो करून या मिनी ब्लॉगला जास्तीत जास्त सेव्ह करत शेअर करायला विसरू नका. बाय.